Welcome to all the BSc third year student in lecture 22. In this lecture, we will discuss the electronic spectra of transition metal complexes. Today's topic is electronic spectra of transition metal complexes. The coordination compound shows the electronic spectra, or the transition metal elements shows the electronic spectra. In this, transition element complexes are colored. S and P block elements are almost colorless. पहा इथं काय दिलेले आहे की ट्रान्झिशन एलिमेंट्स जे आहेत ते कसे असतात की कलर्ड असतात आणि मोस्ट ऑफ द एस आणि पी ब्लॉक एलिमेंट्स जर आपण पाहिले तर त्या एस आणि पी ब्लॉक एलिमेंट्समध्ये जे काही आपण कॉम्प्लेक्सेस तयार होतात किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस तयार होतात तर ते काय असतात की जास्ती म्हणजे कलर दाखवत नाहीत ते फक्त ट्रान्झिशन एलिमेंट्स काय करतात तर कलर शो करतात आणि बाकीचे कसे असतात कलरलेस असतात. त्याचं कारण काय असते त्याचं कारण असते तिथे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होत असते. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की डी ऑर्बिटलमध्ये काय असतं की 5 ऑर्बिटल असतात आणि त्या डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग होत असते आणि डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग होऊन काय होत असते की तिथं T2G आणि EG असे दोन भाग पडतात. खालचा जो असतो त्याला म्हणतो आपण T2G आणि वरचा जो असतो त्याला म्हणतो आपण EG. मग T2G मधला इलेक्ट्रॉन्स हा ट्रान्झिशन होऊन किंवा एनर्जी ॲब्झॉर्ब करून काय करतो EG ऑर्बिटलमध्ये जातो आणि परत तो काय करतो इट्स रिटर्न टू द ग्राउंड स्टेट. दॅट टाइम इट्स इमिट द एनर्जी इन द फॉर्म ऑफ द फिजिबल लाईट्स आणि त्यावेळेस आपल्याला काय करतो की तिथे कलर शो करतो. तर ही प्रॉपर्टी फक्त कोण दाखवतो की डी ऑर्बिटल्सचेच दाखवतात. बाकी एस आणि पी ऑर्बिटलची स्प्लिटिंग तशी होत नाही. त्याच्यामुळं काय होत असतं की एस आणि पी ऑर्बिटल किंवा एस आणि पी ब्लॉक एलिमेंटचे काय करतात जनरली कलरलेस असतात आणि ट्रान्झिशन एलिमेंट्स काय करतात कलर शो करतात. फॉर एक्झाम्पल COH2O6 डायपॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स आर पिंक इन कलर. मग आता कोबाल्ट जो कॉम्प्लेक्स आहे किंवा कोबाल्टनं वॉटरसोबत जो कॉम्प्लेक्स तयार केला आहे तो काय करतो पिंक कलर शो करतो. तर कोबाल्ट ज्यावेळेस एखाद्या क्लोराईडसोबत 4 क्लोराईडचे मॉलिक्युल्स असतील त्याच्यासोबत ज्यावेळेस कंबाईन होतो त्यावेळेस तो काय करतो इट शोज द इंटेन्स ब्ल्यू कलर. मग हे काय करते वेगळे कलर काय करतात वेगवेगळे कलर काय करतात हे शो करतात. मग कोबाल्ट ज्यावेळेस H2O सोबत कंबाईन होईल त्यावेळेस पिंक कलर शो करतो. ज्यावेळेस तो क्लोरीनसोबत कंबाईन होईल त्यावेळेस काय करतो तो इट शोज द इंटेन्स ब्ल्यू कलर. हे कशामुळे होते कारण की त्याचं ट्रान्झिशन जे आहे त्या ट्रान्झिशनवर डिपेंड असते की तो लाईट्स किती ॲब्झॉर्व करतो आणि लाईट्स इमिट्स करतो त्याच्यावर हे काय असते डिपेंड असते. इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा ऑफ ट्रान्झिशन मेटल आयन्स अँड देअर कॉम्प्लेक्सेस आर ऑब्झर्व इन UV अँड व्हिजिबल रिजन. ही जे काही इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा आपण पाहत आहे किंवा इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा आपण शिकत आहे तर हा मॅक्झिमम कशामध्ये दिसतो फक्त UV रिजनमध्ये दिसतो. UV आणि व्हिजिबल रिजनमध्ये दिसतो. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्राम जर पाहिला आपण तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये प्रत्येक याची काय रेंज वेगळी म्हणजे अल्फा असेल बीटा असेल गॅमा असेल TV रेज असतील रेडिओ रेज असतील UV असेल व्हिजिबल असेल नियर व्हिजिबल असेल. तर हे सगळं काय असतं प्रत्येकाची रेंज ठरलेली असते. जसं समजा फॉर एक्झाम्पल UV आणि व्हिजिबलचे आपण काय म्हणतो 200 ते 400 ते किती असते 750 नॅनोमीटर. तर ह्या रेंजमध्येच काय मिळतो आपल्याला इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा हा तिथं काय होतो दिसत असतो. आता याच्यानंतर पुढचं टॉपिक पाहू आपण की टाईप्स ऑफ ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा. ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्राचे किती टाईप्स पडतात. ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा कशाला म्हणतो पहिल्यांदा ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा म्हणजे लाईट्स ॲब्झॉर्ब करणे. ॲब्झॉर्ब केलेला लाईट इलेक्ट्रॉन्स काय करतो ॲब्झॉर्ब करतो. लाईट ॲब्झॉर्ब केल्याच्यानंतर तो काय जातो एक्साइटेड स्टेटला जातो. हे जे काही ट्रान्झिशन ज्या स्पेक्ट्रामध्ये आपल्याला ऑब्झर्व होते अशा स्पेक्ट्राला काय म्हणतो आपण इट इज कॉल्ड ॲज द ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा. The absorption spectra are 4 types. The first type is the DD or ligand field spectra. The second type is charge transfer spectra, and third type is intra-ligand transition, and the fourth type is the counter ion spectra. These are the 4 types of the absorption spectra. ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्राचे काय होतं 4 टाईप्स पडतात. त्याच्यातला पहिला कोणता सांगितलं आपण DD ट्रान्झिशन्स म्हणतो आपण त्याला किंवा DD स्पेक्ट्रा असतो. दुसरा असतो चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. तिसरा असतो इंट्रालिगंड ट्रान्झिशन आणि 4 नंबरचा जो असतो त्याला म्हणतो आपण काउंटर आयन स्पेक्ट्रा. आपण काय करू 1 बाय 1 काय करू एक एक ट्रान्झिशन इथं पाहू. पहिला पहा द DD ऑर लिगँड फील्ड स्पेक्ट्रा. आता DD कशाला म्हणतो आपण D टू D म्हणजे इलेक्ट्रॉन्स काय होईल लोअर ऑर्बिटलमधून काय जाईल तो हायर ऑर्बिटलमध्ये जाईल पण तो डी ऑर्बिटलमध्येच राहील. आपल्याला माहिती आहे की डी ऑर्बिटल इज स्प्लिट अप इंटू 2 स्टेट ऑफ ऑर्बिटल. कोणतं असते पहिलं T2G टू EG म्हणजे T2G मधला इलेक्ट्रॉन्स हा कशामध्ये जातो EG मध्ये जातो. मग T2G मधला इलेक्ट्रॉन्स जर EG मध्ये गेला तर काय होते तिथं
तिथं डीमधलाच इलेक्ट्रॉन्स हा असतो आणि तो डीमध्येच काय होतो एक्सायटेड होतो, म्हणजे डीमधला इलेक्ट्रॉन्स हा डीमध्ये जातो. त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज द डी डी ऑर द लिगॅन्ड फील्ड स्पेक्ट्रा म्हणायचं त्याला. पहा, धिस टाईप इज मेनली कन्सर्न विथ द डी डी ट्रान्झिशन ऑफ मेटल कॉम्प्लेक्सेस. The band are generally called as the ligand field or DD bands, that is within the T2Z and EZ of the central metal ion. सेंट्रल मेटल आयटम्स मधला जो काही डी ऑर्बिटल असेल, डी ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन्स हा काय होते, डी ऑर्बिटल मध्येच जातो. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज द डी डी ट्रान्झिशन्स किंवा डी डी स्पेक्ट्रा म्हणतो आपण त्याला. धीस बँड आर एक्सपेक्टेड टू ऑकर्स विथ अ लोअर इंटेन्सिटी. पण हे जे काही डी डी ट्रान्झिशन असते ते याची काय असते, इंटेन्सिटी कशी असते, लोअर इंटेन्सिटी असते. त्याची इंटेन्सिटी एवढी काही जास्त असते किंवा इंटेन्सिटी कशी असते, कमी असते. लोअर इंटेन्सिटी बँड असते याचं डी डी ट्रान्झिशनचं. मोस्ट ऑफ दिस ट्रान्झिशन आर द सिमेट्री फॉर्बिडन. सिमेट्री फॉर्बिडन कशाला म्हणतो, जे की अलाउड ट्रान्झिशन असतात त्याला म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज द फॉर्बिडन ट्रान्झिशन, किंवा अलाउड नसले की त्याला म्हणतो आपण फॉर्बिडन ट्रान्झिशन. द बँड्स आर ऑब्झर्वड इन UV व्हिजिबल अँड नियर IR रिजन, दॅट इज फ्रॉम 2000 नॅनोमीटर. आता काय सांगितलं झालं की याच्यामध्ये काय होतं की हा जो स्पेक्ट्रा असतो, डी डी स्पेक्ट्रा असतो, तो कशामध्ये दिसतो आपल्याला, तो दिसतो आपल्याला अल्ट्राव्हायलेटमध्ये दिसतो, व्हिजिबलमध्ये दिसतो आणि नियर IR रिजनमध्ये दिसतो. जवळपास 333 ते 1000 नॅनोमीटर या रेंजमध्ये काय करतो आपण, तो स्पेक्ट्रा तिथं पाहू शकतो. नेक्स्ट आहे, दे आर ऑफ लोअर इंटेन्सिटी. देअर प्रेझेन्स इन द स्पेक्ट्रम गिव्ज एक्सलंट स्ट्रक्चर इन्फॉर्मेशन ऑफ द मेटल कॉम्प्लेक्सेस. जर हा स्पेक्ट्रा तिथे जर दिसला आपल्याला किंवा डी स्पेक्ट्रा असेल तर तो काय करतो आपल्याला, तो त्याची स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन त्या मॉलिक्यूलची काय करतो आपल्याला देतो. त्या मॉलिक्यूलमध्ये कोणता लिगॅन्ड्स अटॅच आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तिथं किती अनपेड आहेत, त्याचं स्ट्रक्चर कोणतं असेल, त्याचं हॅबिटेशन कोणतं असेल, दिस ऑल द इन्फॉर्मेशन इज गिव्हन बाय द डी डी ट्रान्झिशन किंवा डी डी स्पेक्ट्रा काय करत असतो तिथं देत असतो. तसा डी डी स्पेक्ट्रा कशामध्ये दिसतो, त्याचं एक्झाम्पल काय सांगितलं आपण, फॉर एक्झाम्पल टिटॅनियम H2O6 ट्रायपॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स. टिटॅनियम H2O6 ट्रायपॉझिटिव्ह कॉम्प्लेक्समध्ये काय दिसतो आपल्याला, डी डी ट्रान्झिशन दिसते किंवा डी डी स्पेक्ट्रा दिसतो. कशामुळं, टिटॅनियम इज अ ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्स. ट्रान्झिशन मेटल आपल्याला टिटॅनियम काय ट्रान्झिशन मेटल आहे, त्याच्यामुळे तो टिटॅनियम काय करत असतो की त्याच्यामधला जो एक इलेक्ट्रॉन्स असतो, तो एक इलेक्ट्रॉन्स, आता टिटॅनियम ScTi म्हणजे किती झाले, 4 इलेक्ट्रॉन्स, टोटल इलेक्ट्रॉन्स किती व्हॅलेन्स असतात त्याचे 4 असतात. त्या 4पैकी हा जो मॉलिक्युल्स पाहिलो आपण टिटॅनियम H2O6 ट्रायपॉझिटिव्ह, हा ट्रायपॉझिटिव्हचा अर्थ काय, त्याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स. इट मीन्स दॅट 3 ऑक्सिडेशन स्टेट फ्रॉम 4, म्हणजे 4 जर असतील तर 4पैकी मायनस किती झाले आपले, 3 झाले. आता राहिले की ते एकच इलेक्ट्रॉन. मग हा 1 इलेक्ट्रॉन इज एक्सायटेड फ्रॉम लोअर स्टेट टू द हायर स्टेट इन अ T2Z टू द EZ ऑर्बिटल. हे झालं डी डी ट्रान्झिशन. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द डी डी ट्रान्झिशनचं एक्झाम्पल कोणतं होईल, मग ते असेल टिटॅनियम H2O6 ट्रायपॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स. अँड धिस कॉम्प्लेक्स शोज द पेल रेड पर्पल कलर. तो काय करतो, रेड आणि पर्पल कलर काय करतो, तो शो करतो विथ द व्हिजिबल रिजन, ॲब्झॉर्प्शन इन द व्हिजिबल रिजन. व्हिजिबल रिजनमधला लाईट्स ॲब्झॉर्ब करून तो काय करतो, रेड पर्पल कलर काय करतो, हा कॉम्प्लेक्स शो करतो. दिस इज कॉल्ड ॲज द डी डी ट्रान्झिशन किंवा डी डी स्पेक्ट्रा. द सेकंड स्पेक्ट्रा इज कॉल्ड ॲज द चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. आता बघा याच्यात काय फरक आहे. चार्ज ट्रान्सफरमध्ये काय होत असते, चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा ऑकर्ड इन द स्पेक्ट्रम गिव्ज ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द मेटल लिगॅन्ड इंटरॅक्शन. म्हणजे काय झालं की याच्यामध्ये मेटलचं आणि लिगॅन्डचं इंटरॅक्शन कशा प्रकारचं आहे किंवा मेटलचं आणि लिगॅन्डचं इंटरॅक्शन कोणत्या प्रकारचं आहे याची ॲडिशनल इन्फॉर्मेशन. आपण काय सांगितलं पहिले की डी डी ट्रान्झिशन काय करते, फक्त मॉलिक्यूलबद्दल इन्फॉर्मेशन देतो की तो कोणत्या टाईपचा मॉलिक्यूल आहे, काय आहे. पण चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा हा दोघांमधलं इंटरॅक्शन, त्याच्यातला बॉन्डिंगचा प्रकार जो असेल, मेटल आणि लिगॅन्डमधली बॉन्डिंग असेल, दिस बॉन्डिंग इज एक्सप्लेन बाय द चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. किंवा चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा काय करतो आपण, याच्यामधली बॉन्डिंग असेल, याच्यामधलं जे काही इंटरॅक्शन असेल, तर ते इंटरॅक्शन कशा थ्रू येते आपल्याला किंवा माहीत होते, विथ द हेल्प ऑफ द चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रानं काय करतो आपण, ते माहीत होत असते. धिस ट्रान्झिशन आर लॅप्रोट अलाउड अँड द स्पिन अलाउड. आता पहा, हे ट्रान्झिशन जे असते, वरचं ट्रान्झिशन पाहिलं आपण, डी डी ट्रान्झिशन इज फॉर्बिडन ट्रान्झिशन, इट इज नॉट अ अलाउड ट्रान्झिशन. ते काय असते, फॉर्बिडन ट्रान्झिशन असते. तर चार्ज ट्रान्सफर जे असते हे कसं असते आपलं, लॅप्रोट अलाउड अँड द स्पिन अलाउड, दोन्ही पण हे का असते, अलाउड असते. आणि याची इंटेन्सिटी ही कशी असते, इंटेन्सिटी त्या पहिल्यापेक्षा किंवा कशी असते, ही जास्त असते. दे आर हाय एनर्जी बँड बट ऑकर इन व्हिजिबल अँड UV रिजन. पहा, त्याची एनर्जी कशी असते, या बँडची एनर्जी हाय असते, बट ऑकर्ड इन अ व्हिजिबल अँड UV रिजन. हे दोन्ही रिजन्समध्ये काय होतात, दिसत असतात.
The charge transfer is bidirectional, that is the metal to ligand and the ligand to metal. आता पहा चार्ज कसा ट्रान्सफर होतो, मेटल टू लिगँड अँड लिगँड टू मेटल. बायडायरेक्शनल. बायडायरेक्शनल म्हणजे काय म्हणतो आपण, दोन्ही डायरेक्शननं. म्हणजे नुसते चार्ज हा मेटलपासून लिगँडकडे जाणार नाही किंवा लिगँडपासून मेटलकडे येणार नाही, तर तो काय होतं, मेटलकडून लिगँडकडे चार्ज ट्रान्सफर होईल आणि लिगँडकडून काय होईल, परत मेटलकडे चार्ज ट्रान्सफर होईल. याला काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज द बायडायरेक्शनल किंवा चार्ज ट्रान्सफर इज द bidirectional nature from metal to ligand and ligand to metal. This type of transition or this type of spectra is called as the charge transfer spectra. याला म्हणतो आपण चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा म्हणता येते. Depending upon donor acceptor nature of ligand metal ion, the direction of charge transfer is important and this leads to ligand to metal reduction and metal to ligand oxidation. आता ह्या दोन्ही प्रोसेस कशा होतात, सायमल्टेनियसली होत असतात. ज्यावेळेस चार्ज ट्रान्सफर होतो फ्रॉम मेटल टू लिगँड किंवा लीड्स टू लिगँड टू मेटल, मग ज्यावेळेस लिगँड हे काय कराल, चार्ज ट्रान्सफर किंवा आलेला चार्ज काय करा, ॲक्वायर कराल किंवा घेईल, त्यावेळेस मेटलचं काय होत असते, रिडक्शन होत असते. आणि व्हेन मेटल गिव्ज द चार्ज टू द लिगँड, दॅट टाइम्स मेटल इज ऑक्सिडेशन किंवा मेटलचं काय होईल, तिथं ऑक्सिडेशन होत असते. ही रिडक्शनची प्रोसेस आणि ऑक्सिडेशनची प्रोसेस काय असते, कंटिन्युअसली असते या स्पेक्ट्रामध्ये. मेटल एकदा काय होईल, रिडक्शन होईल, एकदा काय होईल, ऑक्सिडेशन होईल. ही कंटिन्युअस प्रोसेस होत असते आणि त्यामुळे हा स्पेक्ट्रा काय असतं, जनरली इथं दिसत असते. दीज बँड्स हॅव द 100 to 1000 टाइम्स ग्रेटर इंटेन्सिटी दॅन द लिगँड फील्ड बँड. आता जो डी ट्रान्झिशन होता, हा डी ट्रान्झिशनची काय एकदम लोअर एनर्जी बँड होती, पण याची जी असेल, इट इज अ 100 or 1000 टाइम्स ग्रेटर इंटेन्सिटी दॅन द लिगँड फील्ड बँड. लिगँड फील्डपेक्षा हा 100 टाइम्स किंवा 1000 टाइम्स हा कसा असेल, ग्रेटर इंटेन्सिटीचा हा काय करते, बँड शो करते. व्हेन द इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन टेक प्लेस फ्रॉम मॉलिक्युलर ऑर्बिटल लोकेटेड प्रायमरी ऑन द लिगँड टू द नॉन बॉन्डिंग ऑर द अँटी मॉलिक्युलर ऑर्बिटल लोकेटेड ऑन द मेटल आयटम. आता पहा, ज्यावेळेस चार्ज ट्रान्सफर होत असतो त्यावेळेस काय होत असते की मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन्स असतील, मॉलिक्युलर ऑर्बिटल लोकेटेड प्रायमरी ऑन द लिगँड्सकडं जे काही इलेक्ट्रॉन्स असतात, ते इलेक्ट्रॉन्स कशामध्ये असतात, प्रायमरली मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये असतात. ते मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये लिगँड्स हे ट्रान्सफर होऊन किंवा हे कुठं जातं, हे कोणाकडे जातं, मेटलकडे जातात. तर मेटलकडे काय असतं, व्हॅकंट नॉन बॉन्डिंग ऑर्बिटल किंवा अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये काय करतात, ते इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केले जातात. ॲब्झॉर्प्शन इज डिस्क्राईब ॲज, आणि या प्रकाराला किंवा याला काय म्हणतो आपण, लिगँड टू मेटल. ज्यावेळेस हा चार्ज ट्रान्सफर होतो त्याला म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज द लिगँड टू मेटल चार्ज ट्रान्सफर. आणि हेच जर विरुद्धार्थी झालं किंवा इट इज अपोजिट म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल मेटलमधले इलेक्ट्रॉन्स हे कशामध्ये जातील, लिगँडच्या अँटीबॉन्डिंग ऑर्बिटलमध्ये जातील. त्यावेळेस असं जर होत असेल, म्हणजे लिगँड टू मेटल आणि मेटल टू लिगँड, ज्यावेळेस मेटलपासून इलेक्ट्रॉन्स एक्साइटेड होऊन कुठे जातील, ते लिगँडकडे जातील, लिगँडच्या अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये जातील. देन दिस टाईप ऑफ चार्ज ट्रान्सफर इज कॉल्ड ॲज द मेटल टू लिगँड चार्ज ट्रान्सफर. याला काय म्हणतो आपण, मेटल टू लिगँड चार्ज ट्रान्सफर आपल्याला तिथं म्हणत असतो किंवा म्हणता येईल त्याला. These bands are observed for the metal ion in low oxidation state in UV region. आता लो ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असते किंवा ह्या बँड्स कशा होतात, लो ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतात. लो ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय म्हणतो आपण, जर ट्रान्झिशन मेटल्समध्ये कसं असते, लो ऑक्सिडेशन स्टेट असते. फॉर एक्झाम्पल +1 +2 +3, त्याच्यावर जर गेलं +5 +6, तर त्यावेळेस हा चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा हा क्लिअरली तिथं ऑब्झर्व होत नाही. मग अशा वेळेस काय होईल आपल्याला, की तिथं काय होईल, फक्त लो ऑक्सिडेशन स्टेटमध्येच काय होईल, आपल्याला तिथं शो केला जाईल आणि UV रिजन्समध्ये आपल्याला तो काय होईल तिथं पाहता येईल. आता विच टाईप ऑफ लिगँड्स इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस ट्रान्झिशन, दॅट इज द पिरिडीन, पायराझिन, बायपिरिडिल, फिनान्थ्रोलिन, CN, CO. दिस लिगँड इज कॉल्ड ॲज द पाय ॲक्सेप्टर लिगँड. पाय ॲक्सेप्टर कशामुळे म्हणतो आपण, व्हाईट इज कॉल्ड ॲज पाय ॲक्सेप्टर बिकॉज इट ॲक्सेप्ट द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ते काय करतात, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय करतात, ॲक्सेप्ट करतात. कशामध्ये, व्हॅकंट ऑर्बिटलमध्ये किंवा व्हॅकंट अँटीबॉन्डिंग ऑर्बिटलमध्ये. कोणाकडून आलेले इलेक्ट्रॉन्स असतात, ते असतात मेटलकडून आलेले. मग मेटलकडून आलेले इलेक्ट्रॉन्स हे काय करतात, स्वतःकडे अकोमोडेट करतात किंवा घेतात. त्याच्यामुळे हे इट इज कॉल्ड ॲज द पाय ॲक्सेप्टर लिगँड. त्याला काय म्हणायचं, पाय ॲक्सेप्टर लिगँड. मग पाय ॲक्सेप्टर लिगँड कोणते येतं, मग सायनाइड लिगँड आहे पाय ॲक्सेप्टर, CO आहे, कार्बोनिल म्हणतो आपण त्याला, पिरिडिन आहे, पायराझिन आहे, बायपिरिडिल आहे, फिनान्थ्रोलिन आहे. दीज आर द एक्झाम्पल which shows or it is called as the pi acceptor ligand and which is responsible for the
फॉर दिस ट्रान्झिशन, आणि या लिगँडसाठी हे काय असतात इथं रिस्पॉन्सिबल असतात. देन थर्ड टाईप स्पेक्ट्रा इज कॉल्ड ॲज द इंट्रालिगँड ट्रान्झिशन. बघा आता नावात काय दिले त्याच्या, इंट्रालिगँड. इंट्रालिगँड म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, इंट्रा मीन्स लिगँडमधल्या लिगँड्समध्ये ट्रान्झिशन होणे, लिगँडमधल्या लिगँडमध्ये ट्रान्झिशन होणे, इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होणे, याला म्हणतो आपण इंट्रालिगँड ट्रान्झिशन. when an electron transition take place from one ligand orbital to the another ligand orbital. काय सांगितलं मी आता इथं, की ज्यावेळेस एक इलेक्ट्रॉन्स किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन ज्यावेळेस एका लिगँड्सपासून किंवा एका लिगँडच्या ऑर्बिटलमधून जाऊन ते कोणत्या ऑर्बिटलमध्ये असते, दुसऱ्या लिगँडच्या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन्स जातात, म्हणजे लिगँडच्या ऑर्बिटलमधून लिगँडच्याच ऑर्बिटलमध्ये काय होणे, इलेक्ट्रॉन जाणे, याला काय म्हणतो. असं जर असेल तर अशा ट्रान्झिशनला काय म्हणतात, धिस ट्रान्झिशन इज कॉल्ड ॲज द इंट्रालिगँड ट्रान्झिशन. इंट्रालिगँड्स त्याच्या नावात दिलेलं आहे बघा. इंट्रा म्हणजे काय म्हणतो आपण, लिगँडमधल्या लिगँडमध्ये असणारं ट्रान्झिशन. तर इथं काय होतं, इलेक्ट्रॉन्स ट्रान्झिशन टेक प्लेस फ्रॉम वन लिगँड ऑर्बिटल टू द अनदर लिगँड ऑर्बिटल. द इंट्रालिगँड ट्रान्झिशन आर ऑब्झर्व्ड. मग त्यावेळेस काय होते, इंट्रालिगँड ट्रान्झिशन्स काय होते तिथं ऑब्झर्व होते किंवा ऑब्झर्व केलं जात असते. दिस ट्रान्झिशन आर असोसिएटेड विथ द पॉलीॲटॉमिक लिगँड. पॉलीॲटॉमिक लिगँड्स म्हणजे काय, ज्या लिगँड्समध्ये एकापेक्षा जास्ती काय असतात, ॲटम्स असतात. फॉर एक्झाम्पल आता CN असलं तर पॉलीॲटॉमिक्स 2 किंवा 2पेक्षा जास्ती जर असले तर तिथं काय होत असते, की अशा टाईपचे ट्रान्झिशन्स किंवा इंट्रालिगँड ट्रान्झिशन्स काय होते तिथं आपल्याला शो होते किंवा तिथं दिसते आपल्याला. धीस ट्रान्झिशन आर असोसिएटेड विथ द पॉलीॲटॉमिक लिगँड. दे आर फाउंड इन द अल्ट्राव्हायोलेट रिजन. आता बघा वरचे 2 कशामध्ये झाले, UV मध्ये झाले. आता हे पण रिजनमध्ये काय, कोणत्या रिजनमध्ये शो करला हा ट्रान्झिशन, किंवा हा ट्रान्झिशन कशामध्ये दिसला आपल्याला, अल्ट्राव्हायोलेट रिजनमध्येच हा काय करते ट्रान्झिशन दिसत असते. वॉटर अँड सर्टन ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. आता वॉटर मॉलिक्युल्स बघा, वॉटर अँड सर्टन ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स लाईक पिरिडीन, इथेनॉल, ETC आर सच बिहेवियर. मग इंट्रालिगँड ट्रान्झिशन आपण सांगितलं की कोण दाखवत असतं इंट्रालिगँड ट्रान्झिशन, की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त ॲटम्स असतात असे काय करतात, इंट्रालिगँड ट्रान्झिशन काय करतात, शो करतात. मग आता आपण एक्झाम्पल घेऊ वॉटर मॉलिक्युलचं. वॉटर मॉलिक्युल काय कशानं बनलेलं आहे, H2O. त्याला काय म्हणतो आपण, वॉटर मॉलिक्युल H2O. H2 2 हायड्रोजन ॲटम, एक कोणता असतो, ऑक्सिजन ॲटम. त्यानंतर इथेनॉल CH3CH2OH, याच्यामध्ये OH ग्रुप एक आला, CH2 ग्रुप एक आला, आणि तिसरा कोणता आला, CH3 ग्रुप आला. इट मीन्स दॅट पॉलीॲटॉमिक लिगँड इज रिस्पॉन्सिबल टू शोज द इंट्रालिगँड ट्रान्झिशन. किंवा इंट्रालिगँड ट्रान्झिशन शो करण्यासाठी काय लागते, पॉलीॲटॉमिक लिगँड्स लागतात. आणि त्याचे एक्झाम्पल कोणते कोणते असतील, मग एक्झाम्पल असेल वॉटर मॉलिक्यूल असेल, इथेनॉल असेल, पिरिडीन असेल. दीज आर द एक्झाम्पल विच शो सच टाईप ऑफ बिहेवियर. दिस इज द थर्ड टाईप, इट्स कॉल्ड ॲज द इंट्रालिगँड ट्रान्झिशन स्पेक्ट्रा. देन फोर्थ टाईप इज काउंटर आयन स्पेक्ट्रा. काउंटर आयन स्पेक्ट्रा कशाला म्हणतो आपण, व्हॉट इज बीन बाय काउंटर आयन. पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागेल काउंटर आयन स्पेक्ट्रा पाहण्याच्या अगोदर आपण पाहू व्हॉट इज बीन बाय काउंटर आयन्स. काउंटर आयन्स कशाला म्हणतो, की ज्यावेळेस एखादा कॉम्प्लेक्स असेल, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स असेल, आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स झाल्याच्या नंतर किंवा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जर एखादा मॉलिक्युल्स असेल, एखादा मॉलिक्यूल स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर असेल, तर तो जो बाहेर मॉलिक्युल्स असतो त्या तशा मॉलिक्युल्सला काय म्हणतो असतो, धिस मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज द काउंटर आयन्स म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल पहा, an ion associated with the complex ion is called as the counter ion. जो आयन एखाद्या कॉम्प्लेक्स सोबत असोसिएट असतो किंवा कॉम्प्लेक्सच्या बाजूला असतो किंवा कॉम्प्लेक्सच्या साईडला असतो, तो एखाद्या वेळेस कॉम्प्लेक्सच्या सुरुवातीला असतो किंवा कॉम्प्लेक्सच्या नंतर पण येतो, तर असा जो काही आयन्स असतो त्याला म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज द कॉम्प्लेक्स आयन म्हणत असतो किंवा काउंटर आयन्स म्हणत असतो त्याला. आता पाहिजे ते एक एक्झाम्पल दिलेले आहे, MnNH36 हा झाला आपला मेन कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स, MnNH36, आणि ब्रॅकेट क्लोज झाल्याच्या नंतर दुसरं एक छोटं ब्रॅकेट आहे, त्यात दिलं आपण NO3 डाय किंवा NO3 डाय केलेले आहे. याचा अर्थ NO3, मी सांगितलं की तुम्हाला की जो काही कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स असेल त्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सच्या बाजूचा जो काही आयन्स असते त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज द काउंटर आयन. मग आता इथं MnNH36 हा झाला मेन कॉम्प्लेक्स, आणि मेन कॉम्प्लेक्स सोडून आपला पुढं कोणता एक आयन्स आलेला आहे NO3, इट इज कॉल्ड ॲज द नॅट्रेट आयन. मग धिस नॅट्रेट आयन इज कॉल्ड ॲज द काउंटर आयन. त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणतो आपण काउंटर आयन म्हणायचं. आता नाव काय दिलेलं आहे तिथं, की काउंटर आयन स्पेक्ट्रा. इट मीन्स दॅट धिस काउंटर आयन शोज द स्पेक्ट्रा, किंवा हा काउंटर आयन काय करतो, स्पेक्ट्रा शो करतो. म्हणून अशा कॉम्प्लेक्सला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज द काउंटर आयन स्पेक्ट्रा. पाहायचं काय दिलेलं पुढं, द काउंटर आयन कंटिन्यू टू एक्झिबिट ॲब्झॉर्प्शन इन द कॉम्प्लेक्स NO3 ॲब्झॉर्ब इन द अल्ट्राव्हायोलेट रिजन. मग काय होत असतं इथं,
की याच्यामधला NO3 जो आहे, NO3 नायट्रेट जो आयन्स आहे, हा नायट्रेट आयन्स काय करत असतो, अल्ट्राव्हायोलेट किंवा अल्ट्राव्हायोलेट ॲब्झॉर्प्शनमध्ये काय करतो, लाईट ॲब्झॉर्व करतो किंवा UV रिजन्समध्ये काय करतो, लाईट ॲब्झॉर्व करतो आणि इट शोज द स्पेक्ट्रा. म्हणून तो काय करतो, स्पेक्ट्रा शो करत असतो. The electronic spectrum of the complex can thus be used for the characterizing the complex. एखाद्या वेळेस इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा, व्हॉट इज द अप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा, इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्राचं अप्लिकेशन काय आहे, तर इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्राचं अप्लिकेशन असं आहे की ज्यावेळेस त्याचं जर कॅरेक्टरायझेशन करायचं असते, त्याची जर काय प्रॉपर्टी आपल्याला पाहायची असेल त्या कॉम्प्लेक्सची, तर त्यावेळेस आपण काय करतो, आपण इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम काय करतो, आपण पाहत असतो किंवा पाहावं लागते आपल्याला. द स्पेक्ट्रम कॅन फर्निश इन्फॉर्मेशन ऑन द बॉन्डिंग अँड स्ट्रक्चर. आता पहा, काउंटर आयन स्पेक्ट्रा काय कशाची माहिती देतो आपल्याला, काउंटर आयन स्पेक्ट्रा कशाची माहिती देतो, काउंटर आयन स्पेक्ट्रा आपल्याला माहिती देतो त्याच्यामध्ये असणारं बॉन्डिंग आणि त्या मॉलिक्यूलचं असणारं स्ट्रक्चर, त्याचं एक तर स्ट्रक्चर आणि दुसरं काम तर आपण त्याला बॉन्डिंग, हे शेवटच्या पॉईंटमध्ये दिले. द स्पेक्ट्रम कॅन फर्निश इन्फॉर्मेशन ऑन बॉन्डिंग अँड द स्ट्रक्चर. मग हा स्पेक्ट्रा किंवा काउंटर आयन स्पेक्ट्रा काय करत असतो, बॉन्डिंग आणि स्ट्रक्चर काय करतो आपल्याला तिथं इन्फॉर्म करतो, की त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला तिथं देत असतो. अशा टाईपच्या स्पेक्ट्रल काय म्हणतो, धिस टाईप ऑफ स्पेक्ट्रा इज कॉल्ड ॲज द काउंटर आयन स्पेक्ट्रा आपण त्याला म्हणत असतो. आता हे झाले 4 टाईपचे आपण काय पाहिले, स्पेक्ट्राचे टाईप पाहिले. आता हे 4 टाईप पाहिल्याच्या नंतर आता पुढचं पाहू आपण, सिलेक्शन रूल्स फॉर DD ट्रान्झिशन. जो आपण पहिला ट्रान्झिशन पाहिला DD ट्रान्झिशन, मग त्या DD ट्रान्झिशनला काय सिलेक्शन रूल्स आहेत, हा एखाद्या वेळेस तुम्हाला फक्त सिलेक्शन रूल्स विचारतात एक्झाममध्ये की व्हॉट इज द सिलेक्शन रूल ऑफ DD ट्रान्झिशन. फक्त त्यावेळेस तुम्हाला एखादा फिल इन द ब्लँकसाठी किंवा एका मार्कासाठी तुम्हाला क्वेश्चन तिथं विचारू शकतात. मग व्हॉट इज मीन बाय सिलेक्शन रूल फॉर DD ट्रान्झिशन. In a metal complexes, number of electron transition possible, but these are not actually observed. Some of these are allowed and some forbidden. नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन त्या मॉलिक्युल्समध्ये असतात, पण काय होते, फक्त काहीच ट्रान्झिशन काय होतात दिसतात आणि काही काय होतात इनव्हिजिबल असतात, ते दिसत नाही ट्रान्झिशन. मग आता जे ट्रान्झिशन दिसतात, जे ट्रान्झिशन काय होतात, खूप सारे, समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या मॉलिक्युल्समध्ये किंवा एखाद्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये आपल्याला 100 ट्रान्झिशन्स ॲक्च्युली होतात त्याच्यात, पण त्याच्यातले फक्त आपल्याला व्हिजिबल किती असतात, 10च ट्रान्झिशन काय असतात व्हिजिबल असतात, बाकी 90 हे डोळ्यांनी दिसत नाहीत किंवा त्याचा स्पेक्ट्रम तिथे येत नाही. मग हे जे काही 10 ट्रान्झिशन आपल्याला दिसतात किंवा 10 ट्रान्झिशन ॲक्च्युली ऑब्झर्व होतात आपल्याला तिथं, त्या ट्रान्झिशनला म्हणायचं दिस इज कॉल्ड ॲज द अलाउड ट्रान्झिशन, आणि जे दिसत नाही त्याला म्हणायचं इट इज कॉल्ड ॲज द फॉरबिडन ट्रान्झिशन. टू सिलेक्ट अलाउड अँड फॉरबिडन ट्रान्झिशन सर्टन रूल्स सेट कॉल्ड ॲज द सिलेक्शन रूल. मग आता कोणते अलाउड आहेत आणि कोणते अलाउड नाहीत किंवा त्याला काय म्हणतात पण कोणते फॉरबिडन आहेत, हे जर पाहायचं असेल आपल्याला तर काय केलेलं आहे, सिलेक्शन रूल दिलेला आहे तिथे. मग तो सिलेक्शन रूल काय सांगतो आपल्याला, युजली अलाउड ट्रान्झिशन ऑकर्स कॉमनली विथ हाय इंटेन्सिटी विथ हाय व्हॅल्यू ऑफ मोलार एक्सटेन्शन कोएफिशियंट. आता पहा, जर ट्रान्झिशन एखादा अलाउड असेल, तर ट्रान्झिशन जर अलाउड असला तर तो कसा असतो, एकदम त्याची इंटेन्सिटी कशी असते, हाय असते, आणि त्याचा हाय व्हॅल्यू ऑफ मोलार एक्सटेन्शन कोएफिशियंट पण कसं असते, हाय असते. जर अलाउड ट्रान्झिशन नसेल तर काय होईल, तिथं त्याची इंटेन्सिटी कशी असेल, लो असेल, तो त्या पीकमध्ये त्याचे पीक्स जे असतील किंवा ट्रान्झिशन असतील तिथे काय होणार, ते शो करणार नाही किंवा दिसणार नाही. मग स्पिन सिलेक्शन रूल्स काय आहे, ट्रान्झिशन बिटवीन स्टेट ऑफ डिफरंट मल्टिप्लिसिटी आर नॉट अलाउड, दॅट इज डेल्टा एस इज इक्वल टू 0. आता हे लक्षात ठेवा, डेल्टा एस इज इक्वल टू 0 हा आहे स्पिन सिलेक्शन रूल फॉर DD ट्रान्झिशन. वन्स अगेन आय रिपीट हिअर, डेल्टा एस इज इक्वल टू 0 इज कॉल्ड ॲज द स्पिन सिलेक्शन रूल. जर स्पिन सिलेक्शन रूल जर पाहायचा असेल तर त्याचं काय आन्सर असेल आपलं, डेल्टा एस इज इक्वल टू 0. त्याला काय म्हणतो, ट्रान्झिशन बिटवीन स्टेट ऑफ डिफरंट मल्टिप्लिसिटी, त्याला कशाने शो करतो आपण, यसनं शो करतो, आर नॉट अलाउड, दॅट इज डेल्टा एस इज इक्वल टू 0. द ट्रान्झिशन इन विच नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन डज नॉट चेंज इन गोईंग फ्रॉम ग्राउंड स्टेट टू द एक्साइटेड स्टेट आर कॉल्ड ॲज द स्पिन अलाउड. आता स्पिन अलाउड ट्रान्झिशन कशाला म्हणायचं आणि फॉरबिडन कशाला म्हणायचं मी तुम्हाला सांगतो. स्पिन अलाउड कशाला म्हणायचं, ज्यावेळेस नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर चेंज झाले नाही, समजा एखाद्या मॉलिक्युल्समध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे ग्राउंड स्टेटला, तो ग्राउंड स्टेटचा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हा एक्साइटेड स्टेटमध्ये गेला, तरी त्या मॉलिक्युल्समध्ये जर एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स राहत असेल, म्हणजे तिथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या चेंज व्हायली का नाही, मग याचा अर्थ याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज द अलाउड ट्रान्झिशन किंवा त्याला म्हणायचं स्पिन अलाउड ट्रान्झिशन. फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये समजा टिटॅनियम H2O6 ट्रायपॉझिटिव्ह हा कॉम्प्लेक्स आहे,
या कॉम्प्लेक्समध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन्स आहे. मग तो एकच इलेक्ट्रॉन्स T2G ऑर्बिटलमधून काय झाला, एनर्जी घेऊन एक्साइटेड टू द इझी ऑर्बिटल. एकच इलेक्ट्रॉन्स होता, तो वरच्या ऑर्बिटलमध्ये एकच गेलेला आहे. तिथं अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या चेंज झाली का, नाही झाली. एक इलेक्ट्रॉन होता तो एकच राहिला आणि तो पण कसा राहिला, अनपेडच राहिला. इट मीन्स इट इज कॉल्ड ॲज द स्पिन अलाउड ट्रान्झिशन. याला काय म्हणायचं मग, स्पिन अलाउड ट्रान्झिशन आपण त्याला म्हणत असतो. आता द ट्रान्झिशन इन विच नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन चेंज इन गोईंग फ्रॉम ग्राउंड स्टेट टू द एक्साइटेड स्टेट आर स्पिन फॉरबिटन. आता काय सांगितलं आपल्याला की ज्यावेळेस अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या जर चेंज नाही झाली तर त्याला म्हणायचं अलाउड ट्रान्झिशन. पण जर अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या जर चेंज झाली तर देन इट इज कॉल्ड ॲज द स्पिन फॉरबिटन ट्रान्झिशन. त्याला काय म्हणायचं मग, स्पिन फॉरबिटन म्हणायचं. आता फॉर एक्झाम्पल पहा, मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एखाद्या मॉलिक्युल्समध्ये किंवा एखाद्या सेंट्रल मेटल ॲटम्समध्ये 5 काय आहेत, 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. काय आहेत, 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत इन अ T2G ऑर्बिटल. T2G ऑर्बिटलमध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन, 3 आहेत आणि इजीमध्ये काय आहेत, 2 आहेत. मग T2G मधला एखादा इलेक्ट्रॉन एनर्जी ॲब्झॉर्ब करून तो काय होईल, इझी ऑर्बिटलमध्ये जाईल. इझी ऑर्बिटलमध्ये ऑलरेडी एक इलेक्ट्रॉन्स तिथं काय आहे, तिथं ऑलरेडी प्रेझेंट आहे. मग हा गेल्याच्या नंतर काय होईल, डबल तिथं पेअरिंग होऊन जाईल एका इलेक्ट्रॉनसोबत. मग जे सुरुवातीला जे 5 होते अनपेड इलेक्ट्रॉन, आता अनपेड इलेक्ट्रॉन किती राहिले आपल्याकडं, आता अनपेड इलेक्ट्रॉन राहिले 3. कशामुळे, कारण की 2 काय झाले, पेअर अप झाले. मग अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या काय झाली, तिथं चेंज झाली. मग असं जर होत असेल, अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या जर चेंज होत असेल तर धिस इज कॉल्ड ॲज द फॉरबिटन ट्रान्झिशन, किंवा याला काय म्हणतो आपण, फॉरबिटन ट्रान्झिशन त्याला म्हणायचं. मग सिंगलेट और ट्रिपलेट ट्रान्झिशन आर अलाउड, बट ट्रिपलेट टू सिंगलेट ट्रान्झिशन आर फॉरबिटन. फॉर एक्झाम्पल व्हॅनेडियम H2O6 डायपॉझिटिव्ह, MnH2O6 डायपॉझिटिव्ह. आता व्हॅनेडियम H2O6 डायपॉझिटिव्ह जर घेतला आपण तर व्हॅनेडियम माहिती आपल्याला, व्हॅनेडियमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात, SCTIV 5 मधले जर 2 गेले तर किती राहिले, इथं 3 इलेक्ट्रॉन्स राहिले. 3 इलेक्ट्रॉन्समधला एक इलेक्ट्रॉन्स जर हाय एनर्जी लेवलला गेला असेल तर काय होईल, इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे सेमच राहील. इट मीन्स दॅट इट इज स्पिन अलाउड ट्रान्झिशन. पण तेच जर आपण MnH2O6 डायपॉझिटिव्हमध्ये घेतलं तर Mn मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात, 7 असतात. 7 पैकी ऑक्सिडेशन स्टेट किती त्याची, 2 गेली, 5 राहिले. 5 मध्ये काय होईल, 5 पैकी 3 मधला एक इलेक्ट्रॉन जर वरच्या साईडला गेला तो काय होईल, पेअरअप होईल. याचा अर्थ तिथं अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या काय झाली, चेंज झाली. आणि अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या जर झाली असेल चेंज तर त्याला म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज द फॉरबिडन ट्रान्झिशन. इट मीन्स दॅट व्हॅनेडियम H2O6 डायपॉझिटिव्ह शोज द स्पिन अलाउड ट्रान्झिशन अँड MnH2O6 डायपॉझिटिव्ह शोज द फॉरबिडन ट्रान्झिशन, किंवा तो काय करेल, फॉरबिडन ट्रान्झिशन तिथे काय करेल, शो कराल. आता पुढचं टॉपिक बघा, लॅप्रोट ऑर्बिटल सिलेक्शन रूल. आता कोणतं पाहिलं आपण त्या अगोदर, स्पिन सिलेक्शन रूल. स्पिन सिलेक्शन रूल काय होता आपला, स्पिन सिलेक्शन रूल डेल्टा S इज इक्वल टू 0. आता लॅप्रोट ऑर्बिटल सिलेक्शन रूल काय सांगतं, अकॉर्डिंग टू धिस सिलेक्शन रूल ट्रान्झिशन विच इन्व्हॉल्व्स चेंज इन एझिमुथल क्वांटम नंबर दॅट इज डेल्टा L इज इक्वल टू +-1. डेल्टा L इज इक्वल टू +-1 जर आलं देन इट इज कॉल्ड ॲज द लॅप्रोट ऑर्बिटल सिलेक्शन रूल. त्याला म्हणायचं लॅप्रोट ऑर्बिटल सिलेक्शन रूल म्हणतो आपण त्याला. अँड शो कलर्ड कॉम्प्लेक्सेस. आणि जनरली लॅप्रोट ऑर्बिटल सिलेक्शन रूल हा कोण जास्ती फॉलो करत असतो, तर कलर्ड कॉम्प्लेक्सेस काय करतात, शो करत असतात. आणि ज्यावेळेस फेन डेल्टा L इज इक्वल टू 0 येईल, डायरेक्टली 0 येईल, त्यावेळेस काय म्हणतं, लॅप्रोट फॉरबिटन. जसं लॅप्रोट अलाउड म्हणतो आपण. लॅप्रोट अलाउड कधी असेल, की ज्यावेळेस डेल्टा L इज इक्वल टू +-1. या डेल्टा L इज इक्वल टू +-1, इट इज कॉल्ड ॲज द लॅप्रोट ऑर्बिटल सिलेक्शन रूल फॉर अलाउड ट्रान्झिशन. अँड डेल्टा L इज इक्वल टू 0 इज कॉल्ड ॲज द लॅप्रोट फॉरबिटन ट्रान्झिशन. असे 2 प्रकारचे काय असतात इथं, ट्रान्झिशन इथं केलेले असतात. तर अशा प्रकारे आपलं इथं हा इथं टॉपिक जो आहे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशनचा, तर आपला इथं संपलेला आहे. थँक्यू सो मच.